दाखल झालेली आहे आणि समालोचन कक्षामध्ये देखील आपण या ठिकाणी बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील भिवंडी परिसरातील संगणक समालोचक, नामवंत आणि दिग्गज समालोचक सुभाष दी धुमाल सर. धन्यवाद. मंगलम पाल मॅन ऑफ द मॅचचा हिरो, काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. त्या ठिकाणी जर पाहिलं जालिंदरजी भोईर दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. मंगलम पाल जबरदस्त कामगिरी, 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्यात आणि तो राहिलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे आणि त्या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील सुभाष धुमाल सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ पाई निशान पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतो, स्वीट व्हॉइस. तर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय सनम कुमार पायगाव विपक्षी पतू पॅकर्स जुचंद्र या दोन संघामध्ये. सर्वांचं पुन्हा एक दुपारच्या सत्रानंतर हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम नगरसेवक चषक 2026 हे आयोजन. पंचांचा अतिरिक्त इशारा होतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी आपण पाहतोय. आमचे ऑफिशियल पंच ललित भोईर सर, महेंद्र पाटील सर, हितेंद्र भोईर सर. या तिन्ही पंचांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. पहिला चेंडू समोर ठेवलेला आहे. चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जाणार होता, मात्र अखेर आपण पाहतोय आपली पावले माघारी या खेचलेले आहेत. फलंदाजांनी धोका ओळखलाय खरं तर आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा धोका इथे पत्करलेला नाही. कुमार भोईर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 4 चेंडूमध्ये 4 षटकार कुठल्याही फलंदाजाने जर पेश केले तर त्या फलंदाजाला हे पारितोषिक असणार आहे. प्ले अँड मिस औसट ऑप्शन चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मूव्ह होताना आपण पाहतोय. चेंडूवर बोटे फिरवताना गोलंदाज राहुल वर्डा आपण पाहतोय. जितेश पाटील आणि दीपेश पाटील 2 ओपनर ऑन मेडल. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिल्या. गली रिझनमधून चेंडू शॉर्ट हँड रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. फुटबॉलचा चांगला वापर इथे मात्र पाहायला मिळतोय. अगदी फुटबॉल स्किलचा वापर क्षेत्रक्षय करताना सिंगल दोन्ही फलंदाजांनी स्वतःच अकाउंट ओपन केलेले आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा सामना देखील प्रत्येकी 5 षटकांचा असेल. कट केलेल्या चेंडूला अतिशय सुरेख फटका, गॅप फेरलेला आहे. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातो त्याप्रमाणे गॅपमधून चेंडू पाठवलेला आहे. सीमा पार, धाव पिली 4. नितेश पाटील याच्या बॅटमधून अतिशय आकर्षक कोर्टाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. येथे मात्र दांडी गोल मधली एसटी वाकवलेली अराउंड लेखाने त्रिफला बाद मोठा हादर आपण पाहतोय. इथे मात्र पहिला फलंदाज बाद होताना जितेश पाटीलच्या रूपाने.
वारंवार पलटवार पाहायला मिळतो. या एक चेंडू चौकार पेश केला होता फलंदाज जितेश पाटील आणि त्यानंतर त्याला क्लीन बॉल करताना आपण पाहतोय राहुल वड्डा पाहायला मिळतोय. इथे मात्र या कंट्रोल फटका पाहायला मिळत आहे या मिडुक रिझनमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय हितेंद्र भोईर, ज्याने सिंगल स्वतःचा नुकतंच अकाउंट ओपन केलेलं आहे. पतू पॅकर्स जुचंद्र विपक्ष सनम कुमार पायगाव या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. नागेश काका मैदान दत्ताली जुचंद्र आणि या मैदानातून जेटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. जुचंद्र टेनिस क्रिकेट ही लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. प्रोपॅटर ऑपरेटर अमरोला म्हात्रे, त्यानंतर यश कांबळी, समीश मोरे, दिविज पाटील आणि सागर गोंधळे ही ऑफिशियल टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या एक बाद धावपलीकडे पाहायला मिळते ते 7. फुलटा चेंडूचा फायदा हवा तसा उचलता नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होता, सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 8. पहिल्या फेरीमधील हा सामना आपण पाहतोय सनम कुमार पायगाव विपक्ष पतू पॅकेट जुचंद्र या दोन संघामध्ये. या सामन्यामधील विजय संघ आपल्याला लढताना पाहायला मिळेल वाघराल फाडा या संघासमोर. इथे लेटकरचा फटका मात्र थर्ड मॅन रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावफलक घालता ठेवल्या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा धावफलकर पाहायला मिळतात. अतुल तांगडे बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र खोलात आदळले चेंडू अगदी यॉर्कर यांचा चेंडू होता. छोट्या व्याख्येचा वापर करून चेंडूला 20 सेबंद केलेले आहे लॉंगर रिझनमध्ये 2 धावांसाठी. हितेंद्र भोईर आपण बघतो स्ट्रायकर एंडला, जो वैयक्तिक पोचतो 4 या धावसंख्येवर आणि या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना पाहायला मिळते 11वर. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलेला आहे. तिथे देखील शतकशिक सज्ज आहे. मात्र यावेळी फक्त एकच धावगाने संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. मागील सामन्यामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. आपण बघितलं तर बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळालं होतं. अखेर बाजी नक्कीच मांडली होती ती वाघराल पाडा या संघाने. कान्हाई फाये संघाचं आव्हान त्या सामन्यामध्ये संपुष्टात आलं होतं. मात्र कान्हाई फाये संघाने चांगलं फाईट बॅक केलं होतं. इथं पंच केलेला चेंडू अगदी या पॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप पॉन रिझन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 16वर पोहोचते. चांगला चौकार पाहायला मिळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप कव्हर रिझन मध्ये, थांबणार नाही. चेंडू निघून गेलेला आहे सीमा पार सलगचा रांगेमधील हा दुसरा चौकार.
थँक्यू विजय. आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. 2 षटकासाठी बरोबर 9 मिनिटांचा वेळ आपण घेतलेला आहे, कारण 4 ओव्हर 10 मिनिटांनी पहिले चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि या षटकाचा शेवटचा चेंडू बरोबर 4 ओव्हर 19 मिनिटांनी पूर्ण केलेला आहे. तिसरं षटक देखील आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आता मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. सनम कुमार पायगाव संघाकडून नितेश थालकर. नितेश थालकर एक युवा गोलंदाज व्यापीठाच्या टोकाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना स्विंग अँड मिस जोरदार अपील केला जातोय, मात्र पंच सहमत आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अगदी बॅटचं किस घेताना नक्कीच मित्रांनो किस डे आहे आणि इथे मात्र चेंडूने देखील बॅटचं किस घेतलेलं आहे. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. कशा प्रकारे आपण पाहतोय फलंदाज बाद झाला होता, अगदी बॅटचा किस घेतला होता. आणि तसंही मित्रांनो आज 13 फेब्रुवारी म्हणजे आज किस डे आहे आणि इथे मात्र चेंडूने देखील बॅटचा किस घेतलेला आहे. दोन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज जितेश पाटील बाद झाला होता, त्यानंतर हितेंद्र भोईर देखील बाद झालेला आहे आणि दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी सेम अर्थात 5-5 धावांचं योगदान दिलेलं आहे. 5 ओव्हरचा सामना देखील पाहायला मिळतोय आणि 5वा सामना देखील आपण पाहतोय, म्हणजे 5चा आकडा नक्कीच तसे क्रिकेट आकड्यांचा देखील खेळ आहे. नितेश थालकर ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेल्या आणि न्यू बॅटर तर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय निखिल पाटील. इथे स्कोर विकेट चेंडू खेळलेला आहे. डीपमध्ये शतरक्षक सज्ज आहे. थोडंसं पंबल पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज थोडीशी ढील तिथे दिली जाते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय पृथ्वी पॅकर्स जुतंत्र संघाचे दोन्ही फलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावर नितेश थालकर तिसऱ्या षटकात त्यांना व्यापीठाच्या टोकाकडून. इथे ऑन साईडला मिड ग्रीजर मध्ये मात्र सरळ डिप्युटी विकेटच्या हातामध्ये आणि विकेटचा पतन तिसरा हातरा बसतोय. इथे मात्र पथू पॅकर जुचंद्र या संघाला. नवीन फलंदाज कल्पेश भोईर मैदानामध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. मधल्या फलीमध्ये 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे.
20 मध्ये 2 शतक एस्ट्रॅक्सचे मागे तैनात केले गेले, ज्यामध्ये थर्डमॅन फायनल लेग पाहायला मिळतोय. कव्हर देखील 30 सेकंदामध्ये पाहायला मिळत आहे. ऑन साईडला मिड रिझर्वमध्ये हात चढून देखील ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा मिस फील्ड थोडंसं खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळत आहे. आपण बघतोय इथे देखील ढील दिली गेली आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे देखील उचलताना आपण बघतोय. एकाच्या जागेवर 2 धाव पूर्ण करताना दोन्ही फलंदाज. 24 धाव 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक 5 षटकाचा सामना पहिल्या फेरीमध्ये आपण पाहतोय. आज शेवटचा सामना असेल 5 षटकांचा. यानंतर 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल या सामन्यातील विजय संघ विपक्ष वाघरालपाडा या 2 संघामध्ये. लॉर्ड्सच्या चेंडूला टर्न केलेला आहे. हा चेंडू देखील मिड रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. मग चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते या डीप मिड रिझनला. इथे देखील 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 26. 26. मोठ्या फटक्यांपासून या षटकामध्ये नितेश थालकर यांनी या फलंदाजांना वंचित ठेवलेल्या मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. तिसऱ्या षटकातील त्यांना गोलंदाज नितेश थालकर पाहायला मिळतोय. नितेश थालकर बॉलिंग ट्रॅकवर राईट मुहूर्त स्टंप. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका. फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. तीन षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकांसाठी बरोबर वेळ देखील खर्च केला गेलेला आहे. आपण जर बघितलं तर 4 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला होता. 4 वाजून 27 मिनिटं झालेले आहेत. मात्र 17 मिनिटांमध्ये जी 2 मिनिटं ती ड्रिंक्स इंटरव्हल आणि चेंडू बाहेर गेल्यानंतर त्यानंतर विकेट गेल्यानंतर ती मायनस केले गेले. त्यांनी बरोबर आपण बघूया वेळेवर 3 षटके पूर्ण केलेले आहेत. 3 षटके समाप्ती झालेले आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 32 आणि आता मात्र 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. प्रदीप बाहेरचा चेंडू पंच केलेल्या चेंडूला शतरक्षक तिथे सज्ज आहे. मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाईल कव्हर रिझन मधून चौकार. चौकांची तिकडी चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना दीपेश पाटील पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत.
बॅकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय, मात्र वेगाने चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, अगदी बॅकफुटवर तो गेला देखील होता. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे 36, स्कोर इज कॉन्स्टंट 36. चौथं षटक अँड सेकंड लास्ट षटक. इथे मात्र पिकअप शॉट, चेंडू निघून जातो या लॉंग लेगच्या वरून सीमा पार, लॉंग वे षटकार. खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय आमच्या कॉम्बॉक्स मध्ये चहा आलेला आहे आणि असं म्हटलं जातं या इंग्रज किनी की चहाला वेल नसते, मध्ये वेलेला चहा हवाच, वेलेला चहा आलेला आहे. थोडीशी चहा सुस्ती बघाय आणि इथे आपण पाहतोय आणखीन एक मोठा फटका, चेंडू निघून जाईल फायनल एक रिझन मधून सीमा पार, धावामधील 4 चौकार. धावांची लयलूट आपण पाहतोय या दीपेश पाटील सलामीला सलामीर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी चौकार षटकामध्ये आता मध्ये तो डील करताना पाहायला मिळत आहे. वैयक्तिक 24 धावसंख्या तो फलंदाजी करतो, 9 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे, म्हणजे घंटो का मिनिटो में. इथे प्रॉपर टायमिंग साधलं नाही, या चेंडू ट्रॅव्हल होतो या शॉर्ट टर्म रिझन मध्ये, समोर खेळण्याचा प्रयत्न होता मध्ये बिहाइंड विकेट चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते 47 आपण सामना पाहतोय या सनम कुमार पायगाव विपक्ष पतू पॅकर चूचंद्र या दोन संघामध्ये. हो 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 हो, या उडाया, वॉट अ शॉट, चाबुक शॉट. फिफ्टी अप आपण पाहतो या 53 धावा धावपले करून पाहायला मिळतात. या मोठ्या फटकाने अर्धशतक देखील क्रॉस केलेले आहे मात्र पतू पॅकरचा जुचंद्र संघाने. आणि आता मध्ये शेवटचं षटक राहुल वाटा ज्याने पहिले षटक देखील हाताळलं होतं. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये फटका बसलेला आहे. फायनल एकचं शतक चेंडू खाली, मात्र हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क.
पंचांकडून इशारा येतोय, हा डेड बॉल आहे. येस, डेड बॉल. चला खेळ सुरू करायचा आहे. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. राहुल वाटा आपण पाहतोय आपल्या स्पेलमधले शेवटचं आणि संघाकडून देखील शेवटच्या षटकातल्या त्यांना याला हुक केल्या. चेंडूवर हुकचा फाटका. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून चांगला झेल बॅकवर्ड डीप स्क्वेअर रिजनमध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आणखीन एक पतू पॅकर जुचंद्र या संघाचा. दीपेश पाटील देखील नक्कीच या इनिंग मध्ये हा खेळ गाजून ठेवलेला आहे. कारण दीपेश पाटीलने 11 चेंडूचा सामना करताना महत्वाचे 25 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 4 चौकार एका षटकाचा देखील समावेश आहे. ऑन साईडला मिड रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जाणार नाही, कारण थ्रो केला जातोय आणि फक्त एक धाव इथे मध्ये धावफलकामध्ये जोडली जाईल. शेवटचे षटक मार्गस्थ आपण पदे राहुल वाडा, ज्याने या पावटेचं षटक देखील हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याच्यावर संघटनेने विश्वास दाखवले. शेवटचे षटक देखील तो हाताळताना पाहायला मिळतोय. हो 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 हो, भिंगरी शॉट. चेंडू निघून जातोय सीमा पार. ऑन साईडला मिडुका चेंडून षटकार. थँक्यू डीजे. या सलगचा चौथा जर षटकार आला, कारण कल्पेश भोईरने आतापर्यंत 3 षटकार खेचले, आता सलगचा 14 षटकार जर आला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या अगोदर जाहीर झालेलं आहे. कुमार भोईर साहेबांकडून ते पारितोषिक दिलं जाईल. कल्पेश भोईर पाहूया. यावेळी मात्र प्रयत्न तर होता, तर ते इलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. अगदी जटमध्ये चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लेनचा चेंडू 2 धाव तरी देखील फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने पतू पॅकर जुचंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 62, 62 धावा. पहिल्या 2 सामन्यांमध्ये देखील 60+ धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर धावांचा आलेख कमी कमी होता पाहायला मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा धावसंख्या 60+ या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडूमध्ये वैयक्तिक 24 धावसंख्या फलंदाजी करताना कल्पेश भोईर या अगोदर दीपेश पाटीलने 25 धावांचे केले गेलेले आहे. यावेळी मात्र पंचाचा इशारा येतो. वाईट आव्हान धाव धावफ्यामध्ये जोडली जाईल. या आव्हान धावेने धावफलक पोहोचतोय तो 63 वर 63. नक्कीच आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त नक्कीच लोकांनी ही स्पर्धा, नक्कीच प्रेक्षकांनी ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. आणि हा आकडा आता मात्र हळूहळू वाढताना देखील पाहायला मिळेल, कारण 3 दिवसीय स्पर्धा, आज पहिल्या दिवसाचा खेळ आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी एन्जॉय केलेला आहे. क्या बात आहे. दरम्यान आत्माराम दारकुजी भोईर साहेबांचे ते आगमन होतं आणि त्यांचं देखील नगरसेवक चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक मार्गस्थाने शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 65, 65.
ज्यावेळी हो करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग साधता नाही फलंदाजाला. थोडीशी दुखापत देखील होतोय आपण पाहतोय. क्रिकेट आणि दुखापत नक्कीच हे आता मात्र नाण्याच्या दोन बाजू देखील बनलेल्या आहेत. कारण भरपूर वेळेला आपण पाहतोय फलंदाज अशा प्रकारे इंजर्ड होताना देखील पाहायला मिळाले आहेत. क्रिकेटमध्ये अनेक दुर्दैवी घटना देखील घडताना आपण पाहिलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फलंदाज अगदी तरुण वयामध्ये फिल हुजेस नक्कीच आपण बघितलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अशा प्रकारे चेंडू त्याच्या डोक्याच्या मागच्या भागाला लागला होता आणि त्यानंतर मात्र नक्कीच त्याला या जागाचा निरोप घ्यावा लागला होता. खरं तर त्याचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता, मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या वाढदिवस अगोदरच त्यांनी या जागाचा निरोप घेतला होता. नक्कीच आमच्या कॅमेरामॅनने हे दृश्य टिपलेलं आहे. ही मंदिर दाखवलं जाते. चंडिका देवीचं मंदिर आपल्याला दाखवलं जात आहे. आमचे कॅमेरामॅनने हे मंदिर टिपलेलं आहे, आपण पाहू शकता. अगदी विहंगम दृश्य आमच्या JTC या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना पतू पॅकेज जुचंद्र संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या. ते एकूण 65 आणि 66 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते सनम कुमार पायगाव या संघासोबत. आणि लक्षाचा पाठलाग कशावर केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक कक्षामध्ये सहज येतील व्हायचा पाय एक यंग अँड टॅलेंटेड कॉमेंटेटर निशान पाटील. मित्रांनो, ही स्पर्धा आपण पाहतोय ज्यांच्या नावाने खरं तर या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय. नगरसेवक कन्हैया भोईर साहेब, नगरसेवक सुनील अचोलकर साहेब, नगरसेविका दीपाताई पाटील मॅडम, नगरसेविका ज्योत्स्नाताई भगले मॅडम यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026 हे दिमागदार आयोजन. आणि या स्पर्धेमध्ये सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान ठेवले गेले ते 66 धावांचं. आणि 66 लक्षाचा पाठलाग कशावर केलं जाईल यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं आपल्यापर्यंत या आव्हान कशा प्रकारे फिरताना पाहायला मिळेल. पायगाव संघ पोहोचण्यासाठी DJ ब्रेक नंतर समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सक्रिय समालोचक निशान पाटील. तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, जाऊया आपण DJ कडे, ऐकूया एक मधुर धून. तर सलामीजोडी मैदानामध्ये पाठवायचे, कारण यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. सनम कुमार पायगाव संघ नाईक आपले सलामीवीर मैदानात लवकरच धाडायचे आहेत. धन्यवाद सुभाषजी धुमाल सर. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळते. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्तली स्पोर्ट जुचंद्र आणि त्या संघाच्या विरोधात सनम कुमार टायगर पायगाव संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने धाफलकावरती धावा जोडल्या 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये
सनम कुमार टायगर पायगाव या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. 5 षटकांचा सामना. यानंतर आणखीन 2 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा. 65 धावा दाफलकावरती बनल्या. काय जबरदस्त बॅटिंग कल्पेश भोईर बंटीने या मॅचमध्ये केल्या. अप्रतिम अतिशय सुंदर बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 षटकार 8 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा. दीपेश पाटीलच्या बॅटमधून देखील आपण धावा पाहिल्या. तब्बल 11 चेंडूचा त्याने सामना केला. 25 धावा त्याच्या बॅटमधून. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. भावेश पाटील आणि त्याच्या सोबतीला अतुल तांगडी हा फलंदाज आणि षटक क्रमांक पहिलं निखिल पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. लिव्ह केल्या, सोडून दिला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाचा फुटवर्क चेक केला आणि तदनंतर वाईड यॉर्कर फुलर लेनचा चेंडू होता आणि चेंडू आलाय डॉट. 66 धावांचं मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून. तब्बल 26 धावा या मॅचमध्ये आल्यात. व यावेळी चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आलाय चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं ओव्हरपिच चेंडू होता आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज भावेशच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, परंतु खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अपयशी ठरले. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निखिल यांच्या माध्यमातून चांगला कमबॅक करणारा चेंडू राहिला आणि ते जर पाहिलं ना तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती जोडल्यात. सनम कुमार टायगर पायगाव या संघाने 66 धावाचं मोठं टार्गेट आहे. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली जाते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. मागील चेंडू वाईट बॉल होता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. 5 धावा धावफलकावरती जोडल्यात. पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र मोठं नाव आहे या विभागातील. खऱ्या अर्थानं एक वलयांकित नाव आहे आणि भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा या संघाने जिंकल्यात. आणि सातत्याने जर पाहिलं तर या संघाचा परफॉर्मन्स देखील चांगला होताना आपण पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला टर्न केलाय मिड विकेट रिजनला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत हितेंद्र भोईर. पाती फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल मिळेल. भावेशच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण एक चौकार जरूर पाहिलाय परंतु तदनंतर निखिल पाटीलने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. निखिल पाटील जर पाहिलं तर मागील काही वर्षामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू आहे. यंदाच्या हंगामामध्ये फारसा फॉर्म जर पाहिलं तर निखिल पाटील यांचा पाहायला मिळालेला नाही आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. या चेंडूवरती फलंदाजाला प्रश्न विचारलाय. कमबॅक केलाय निखिलने. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. इम्प्रेस करतोय. जरूर एक चौकार पाहायला मिळालाय परंतु पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना फारसे मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय निखिल पाटील. दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचा वंडर बॉय आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न. कव्हर रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न. एक धाव मेल. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा निखिल पाटीलनं खर्च केल्यात. आज आपल्या नावाला शोभणारा खेळ, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ या षटकामध्ये निखिल पाटीलनं दाखवलाय. अवघ्या 7 धावा खर्च केल्यात.
संदेश ढाणेच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली कव्हर रिजनला. वर्तुळामध्ये चेंडूला स्टॉप केलं आणि फक्त तिथे एक धाव मिळाली. 66 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये सनम कुमार टायगर पायगाव संघाला करायचे आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 7 धावा बनल्यात. भावेश पाटील एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून चौकार पाहिलाय, परंतु अतुल तांगडी त्या षटकामध्ये शांत राहिला होता आणि इथून जर पाहिलं तर त्याला आक्रमक या मॅचमध्ये व्हावं लागेल, कारण आणखीन जर पाहिलं तर 59 धावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील सनम कुमार टायगर पायगाव सनम कुमार गवळी यांच्या संघाला या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र संघ पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावा त्याही संघाने बनवल्या, परंतु एक विकेट मिळाली होती. त्या षटकामध्ये जर पाहिलं तर जितेश पाटील बंधू बाद झाले होते. या ठिकाणी स्कोअर कंपॅरिझन जर पाहिलं तर जेटीसी लाईव्ह वरती दाखवलं जातं. पतू पॅकर्स संघाच्या देखील 7 धावा, सनम कुमार टायगर संघाच्या देखील 7 धावा. काय जबरदस्त टेलिकास्ट जेटीसी लाईव्ह, खूप चांगली माहिती, इत्थंभूत माहिती त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती हितेंद्र भोईर पाती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर अतुल तांगडी विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू मैदानावरती. हो, यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे, कव्हर रिजनला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. निखिल पाटील चांगली फिल्डिंग करतायत, चेंडूला अडवतायत, फक्त एकच धाव याही चेंडूवरती मिळेल. सिंगल डबल्सवरती भर दिला जातोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण चांगल्या लेंथवरती चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी पतो पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे या मॅचमध्ये आणि त्याच मुळेच की काय इथे सिंगल येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये, वाह, इनटू द गॅप फटका खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, भावेशच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. काय फटका सजवलाय, तंत्रशुद्ध फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा स्ट्रोक होता. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मिड ऑफला फिल्डर जितेश पाटील डाऊन द बॉल, मिस्टेक करणार नाही, महत्वाची विकेट या मॅच मध्ये. भावेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन, पहिला धक्का. थँक्यू. काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय जितेश पाटील बंधू मिड ऑफला होते आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला झेल पाहायला मिळाला. हितेंद्र पाती जबरदस्त गोलंदाजी करतायत, मागील चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु तदनंतर मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला इन्व्हाइट केलं, फसवलं आणि भावेश यांचा फटका फसलाय आणि त्या ठिकाणी खूप चांगला झेल कंप्लीट केलाय जितेश पाटील बंधूने. पहिला धक्का या मॅच मध्ये सनम कुमार टायगर पायगाव या संघाला बसलाय. संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती आतापर्यंत धावा बनल्यात 12 धावा आणि इथे जर पाहिलं तर फलंदाजाला इथे जर पाहिलं तर बाद केले, आणखीन एक फलंदाज बाद झाले. राहुल वरठा आल्या पावली पुन्हा एकदा माघारी परतलेत. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट या मॅच मध्ये हितेंद्र भोईरनं पातीने घेतलेत. ट्रिपलाचीच्या स्वरूपात राहुल वरटा या फलंदाजाला बाद केलाय. काही जबरदस्त गोलंदाजी. दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र, पतू पॅकर्स हा संघ जेव्हा मैदानावरती हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाजाला बाद केलाय. खऱ्या अर्थानं स्ट्रोक खेळल्यानंतर नियंत्रण नव्हतं फलंदाजाला आणि हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाज राहुल वरटा बाद झालाय.
नवीन फलंदाज सनम कुमार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चांगला लेग कटरचा वापर केलाय आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद. सलगचा तिसरा धक्का आणि नगरसेवक चषकामध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज ठरलाय हितेंद्र भोईर पाथी. जबरदस्त गोलंदाजी. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी केली. सलगचे 3 विकेट घेतलेत. विकेट हॅट्रिक साजरी केली या मॅच मध्ये. हितेंद्र भोईर पातीने सलग 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केले आणि कुमार भोईर यांच्याकडून 300 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. हितेंद्र भोईरला जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज सुदेश तांगडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू टाकलेत, 3 चेंडू डॉट आलेत खऱ्या अर्थानं. आणि इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू. वा, काय गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. लाजवाब गोलंदाजी. सुरुवातीला जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या आणि तदनंतर ते 4 चेंडू डॉट आलेत आणि त्यामध्ये विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. हितेंद्र भोईर खऱ्या अर्थानं आज आपल्या नावाला शोभणारा खेळ करतायत. अप्रतिम कामगिरी. बॅटिंग करत असताना फारसं योगदान देता आलं नव्हतं, परंतु गोलंदाजी करत असताना भरपूर प्रभावित केलंय. अगदी बॅटिंग लाईनचं कंबरड मोरलंय असंच म्हणावं लागेल. पूर्णपणे कॉलॅप्स झाली आहे बॅटिंग लाईन या मॅचमध्ये. आणि जेव्हा जेव्हा पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र घरच्या मैदानावरती खेळतो ना, तेव्हा तेव्हा त्यांचं आक्रमक क्रिकेट आपण पाहिलंय. आणि याही मॅचमध्ये आक्रमकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या डावामध्ये 65 धावा धाफलकावरती जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या दोन्ही षटकामध्ये सनम कुमार टायगर पायगाव या संघाला डॉमिनेट केलाय. परंतु अतुल तांगडी अजूनही मैदानावरती आहे. अतुल तांगडी जोपर्यंत मैदानावरती आहे ना, तोपर्यंत जर पाहिल्या तर अशा पल्लवीत असतील सनम कुमार पायगाव या संघाच्या, कारण त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि अतुल तांगडीच्या बॅटमधून जेव्हा फटके येतात ना, तेव्हा षटकार चौकारांचा वर्षाव आपण सातत्याने होताना पाहिलाय. मग तो उन्हाळा असू द्या या हिवाळा, त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस आपण सातत्याने पाहिलाय. आणि खऱ्या अर्थानं अतुलला या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. हो, फुलटॉस चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाही. समोरच्या दिशेने फटका खेचतात. जितेश त्या ठिकाणी आहे, थोडीशी चाच पडत आहेत. बॅकअप चांगला आहे हितेंद्र यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 धावा. येणारी 17 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये. 52 धावा, 17 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. भरपूर मोठं जर पाहिलं तर टार्गेट आहे या मॅच मध्ये 66 धावांचं. आतापर्यंत धावफलकावरती धावा 14च बनल्यात. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ, यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. चांगला चेंडू होता, परंतु थोडीशी दिशा खराब होती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 15 धावा. 66 धावांचं टार्गेट. आतापर्यंत धावा बनलेल्या नाही आहेत. भावेशच्या बॅटमधून 2 चौकार आले, परंतु भावेश वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली बॅटिंग करता आलेली नाही या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. निखिल पाटील, ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. दिवेश पाटील मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद. ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट.
हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत परंतु कव्हर पॉईंटला त्या ठिकाणी फिल्डर धावतायत फक्त एकच धाव मिळेल. संदेश ढाणी त्या ठिकाणी आहेत फिल्डिंग चांगली फक्त एकच धाव. परिपूर्ण दबाव निर्माण केलाय बॅटिंग लाईनवरती. सुदेश तांगडी मैदानावरती दाखल झालाय भरपूर दिवसानंतर मैदानावरती. सुदेश तांगडीला यंदाच्या हंगामामध्ये आपण खेळताना पाहतोय. खऱ्या अर्थानं गोल्डन षटकार देखील यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. तोच फलंदाज मैदानावरती. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता शरीरापासून दूर ठेवला होता. ऑप्समच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये हितेंद्र भोईरनं विकेट हॅट्रिक घेतली 5 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 4 धावा खर्च झाल्यात. व यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहे दीपेश पाटील. अप्रतिम झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. सातत्याने विकेटची पडझड या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. निखिलने देखील विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यात. फलंदाजाला बाद केलाय. नवीन फलंदाज प्रदीप मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. बॉल इन ट्रॅकवर ओव्हर द विकेट. व यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी जर पाहिलं तर लिडिंग एज लागली होती. तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. शॉट थर्डला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती. धावा बनत नाही. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा. ओ यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. कल्पेश भोईर आणि अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. सातत्याने विकेटची पडझड या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. निखिल पाटील फॉर्मात येताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना फारसं योगदान देता आलेलं नाही आहे. गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी त्यांची राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि षटक क्रमांक 3 टाकत असताना आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात या षटकामध्ये आणि फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात. एकंदरीत 2 षटकं टाकलेत आणि या 2 षटकांमध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्या. तब्बल 13 धावा 3 विकेट मिळवल्या. गोलंदाज कल्पेश भोईर. बॉल इन ट्रॅकवर. व फुलटॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी भूषण भोईर. चांगली फिल्डिंग भूषणच्या माध्यमातून. फक्त एकच धाव मिळते. सिंगल डबल्सनं काहीच होणार नाही. या मॅचमध्ये षटकार चौकार मारावे लागतील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल कारण 66 धावांचं मोठं टार्गेट आणि मोठं टार्गेटचा जेव्हा आपण पाठलाग करतो ना तेव्हा तुम्हाला मोठी फलंदाजी देखील करावी लागते. मोठी पार्टनरशिप देखील करावी लागते. व यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला काउ कॉर्नर फेजला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. अगदी एकतर्फी सामना वाटू लागलाय कारण ज्या पद्धतीने बॅटिंग व्हायला हवी होती ना तशी बॅटिंग झालेली नाही आहे. सनम कुमार टायगर पायगाव हा संघ मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के देण्यासाठी जाणला जाणारा संघ आहे आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कारण यंदाच्या हंगामामध्ये कालिका माता काळवारच्या क्रीडांगणावरती साईड स्पोर्ट खारबाव या संघाचा देखील या संघाने पराभव केला होता आणि आज या स्पर्धेमध्ये खेळताना पूर्णपणे बॅकफुटला गेलाय सनम कुमार टायगर पायगाव संघ. हो यावेळेस खोलात टाकला होता. डिग आउट केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला भूषण पुन्हा आले त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली करतायत भूषण. इथे फक्त एकच धावेल. भूषण भोईर जर पाहिलं तर फिटनेस खूप चांगला पाहायला मिळतोय. एरवी जर त्यांना पाहिलं तर शॉट फाईन लेग
फ्लाइंग स्लीपमध्ये ते फिल्डिंग करायचे, आता लॉंग ऑनला फिल्डिंग करतायत. फिटनेसवरती खूप चांगलं कार्य त्यांनी केलं आहे. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे. इथे फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे, पूर्णपणे डॉमिनेट केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावफलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा. धावा बनत नाहीये, धावांसाठी संघर्ष सुरू आहे. भरपूर मोठी अपेक्षा होती या मॅचमध्ये भावेश पाटील वरती, अपेक्षा होती अतुल तांगडीवरती, परंतु फारसं योगदान देता आलं नाही आणि कुठेतरी भरपूर मागे राहिलाय सनम कुमार टायगर पायगावा संघ. कुठेतरी पराभवाच्या छायामध्ये वावरतोय असंच म्हणावं लागेल. आणि पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा जर आपण विचार केला ना, या नागोबा क्रीडांगणावरती या संघाने आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. अनेक पारितोषिके फटकावले त्या मैदानावरती आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती लाजवाब खेळ या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 दिवेश पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला टर्न केलाय. कावू कॉर्नर फेजला कल्पेश भोईर आहेत. फक्त इथे एकच धाव मिळेल. फक्त आणि फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचं कार्य फलंदाज करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळलाय जरूर, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. कल्पेश झेल कंप्लीट करतील का? हो, कंप्लीट केली आहे झेल. फलंदाजाला बाद केलाय. आणखीन एक धक्का. थँक्यू. नवीन फलंदाज अक्षय संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल होतोय. भरपूर मागे राहिला या मॅचमध्ये सनम कुमार टायगर पायगावा संघ. गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थानं प्रदीपच्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा आल्या होत्या. यावेळेस लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय. इथे चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी प्रत्येक गोलंदाजांनी केलेली आहे. प्रत्येक गोलंदाजांना प्रभावित केलाय. पुढे खेळण्यासाठी फुलटॉस बॉल कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेत. फिल्डर धावतात वेगाने. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का? हो, केलाय प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट करेल अक्षय. अक्षयच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 25 धावा बनल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय, भंबीर उडवली आहे. घातक आणि भेदक गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स या टीमची राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी पाहिली. अवघड प्रश्न विचारलेत, निरंतर आणि सातत्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय. गोलंदाज दिवेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. पुढे आलेत खेळण्यासाठी, कमी गतीने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय, परंतु इथे सामना जिंकलेला आहे. भरपूर मोठ्या फरकाने या सामन्यामध्ये विजय नोंदवलाय. पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने अभिनंदन. पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. हाडलक टपलक सनम कुमार टायगर पायगाव. हाडलक सनम कुमार. हाडलक भावेश पाटील अतुल तांगडी. खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये आणि हा संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. लगेच आपण टॉस करतोय. त्या ठिकाणी आत्माराम लाडकुडीजी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हितेंद्र भोईर पाती त्या ठिकाणी आहेत आणि पाती आपण जागेवरतीच थांबायचं. आपल्यालाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळेल या मॅचमध्ये.